हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। आशा करता हूँ सब लोग अच्छे होंगे और आपकी पढ़ाई भी अच्छी चल रही होगी। मैं हूँ आपका दोस्त मानस और आपका स्वागत करता हूँ जीआर ट्यूटोरियल्स में। जैसे कि आपकी 2 दिन में सेमी इंग्लिश वालों का मराठी पेपर है और बहुत से स्टूडेंट को व्याकरण में बहुत सा प्रॉब्लम आता है, तो इसलिए आज मैं लेके आया हूँ आपके लिए सेमी इंग्लिश का व्याकरण की वन शॉट वीडियो। तो देखो, ये वीडियो में मैं आपका टोटल सेमी इंग्लिश का व्याकरण कंप्लीट करने वाला हूँ और ये वीडियो देखने के बाद आपको एग्जाम में व्याकरण के रिलेटेड कोई भी दिक्कत नहीं आएगी। आप इजीली व्याकरण सॉल्व कर सकते हो। 16 मार्क्स कंटेन करता है ग्रामर आपका सेमी इंग्लिश वालों का, और आप ये वीडियो के बाद मिनिमम एग्जाम में 12 से 14 मार्क्स आप कवर कर सकते हो, फिक्स करके जा सकते हो। तो चलो टॉपिक की ओर बढ़ते। फर्स्ट टॉपिक है आपको समास। तो समास म्हणजे काय बघा, समास म्हणजे तुम्हाला शब्दाचा विग्रह करणे। विग्रह करणे म्हणजे काय की एखादा शब्द आहे, समासामध्ये एक शब्द असतो, तो दोन शब्दांनी बनलेला असतो। तर ते कोणत्या दोन शब्दांनी बनलेला आहे आणि त्याचा उच्चार काय, त्याचा मीनिंग काय, हे तुम्हाला समासामध्ये आलं पाहिजे। यालाच आपण समास बोलतो। म्हणजे जसं की बघा, एक शब्द तुम्हाला दिला असेल, जसे की आ जन्म। काय आ जन्म, तर आ जन्म कोणत्या दोन शब्दांनी बनलाय, फर्स्ट आ प्लस जन्म, बरोबर। तर आ जन्म म्हणजे काय, त्याचा तुम्हाला मिनिंग आला पाहिजे आणि मिनिंग नंतर तुम्हाला त्याचा टाईप आला पाहिजे। तर बघा, तुम्ही ते सोडा, समासाची व्याख्या सोडा, तुमच्याकडे खूप कमी टाईम आहे। तुम्ही फोकस करा की समासामध्ये किती टाईप आहेत आणि ते टाईप कसे तुम्ही ओळखू शकता। तर चला आपल्या मेन टॉपिककडे वळूयात। समासामध्ये पहिलं टॉपिक आहे तुमचा कर्मधारय समास। बघा, कर्मधारय समासामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, बघा कर्मधारय समासाची व्याख्या बघा। फर्स्ट तर वाक्य काय आहे, ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथम विभक्तीत असतात। बघा, प्रथम विभक्ती म्हणजे काय की त्या समासाच्या मागे किंवा पुढे कोणताही सफिक्स किंवा प्रिफिक्स लागलेला नसतो आणि जे दोन शब्द असतात ते प्रथम विभक्तीत म्हणजे दोन्ही पदे कशी असतात, सेम दर्जाची असतात। आणि हे तुम्हाला लक्षात नका, तुम्हाला समजणार नाही, बरोबर। विभक्ती वगैरे तुम्हाला समजणार नाही। सिंपल तुम्हाला सांगतो की कर्मधारय समास कसा ओळखायचा, कसा लक्षात ठेवायची। जो फर्स्ट पद असतो तो विशेषण असतो आणि सेकंड पद असतो तो नाम असतो। जसे की बघा, मी तुम्हाला बोललो समास म्हणजे काय की एक शब्द असतो, तो कोणत्या दोन शब्दांनी बनलेला असतो। समासामध्ये प्रत्येक शब्द हा दोन शब्दांनी बनलेला असतो, बरोबर। तर ते दोन शब्द तुम्हाला दोन शब्दामध्ये कर्मधारय समासामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, जो पहिला शब्द असतो म्हणजे पहिला शब्द असतो तो विशेषण असतो आणि सेकंड शब्द असतो तो नाम असतो। जसे की बघा, उदाहरण बघा, इथे उदाहरण काय आहे, महाकाव्य। काय महाकाव्य, महाकाव्यामध्ये महा हे काय, महा हे विशेषण आहे आणि काव्य हे काय, नाम आहे। महादेव, महादेव काय आहे, महा हे काय आहे, विशेषण आणि देव हे काय, नाम आहे। जर हे तुम्हाला नसेल समजत विशेषण आणि नाम, तर तुम्ही विग्रह हा सेकंड टाईप म्हणजे तुमचा मेन टाईप विग्रहच आहे। पण तुम्ही हे पण लक्षात ठेवा, विग्रह कसं फाइंड करायचं बघा, विग्रह कसा फोडायचा। महादेव म्हणजे काय, महान असा देव, बरोबर, महान असा देव। तर कर्मधारय समासामध्ये तुम्ही जेव्हा विग्रह करता तेव्हा तुमचे जेव्हा मध्ये जो विग्रह करताना शब्द येतो तो कोणता असतो, असा, असे, सारखा, हेच, रूपी, सारखी, बरोबर, सारखे असे शब्द येतात, बरोबर। जर तुम्हाला विशेषण आणि नाम ओळखता नसेल येत तर तुम्ही हे लक्षात ठेवा। पण माझ्या मते तुम्ही हे लक्षात ठेवण्यापेक्षा विशेषण आणि नाम खूप इझी आहे। बघा, महाकाव्य, महा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, महा म्हणजे विशेषणाचे विशेष, त्या शब्दाबद्दल विशेष माहिती देतो आपल्याला। काव्य कसे आहे, महा आहे, बरोबर। घन, श्याम कसा आहे, घन आहे, बरोबर। देव कसा आहे, महान आहे, सिंपल आहे। विशेषण म्हणजे काय, त्या शब्दाबद्दल विशेष माहिती देतोय, बरोबर। चंदन, रक्तचंदन। वाणी कशी आहे, अमृतासारखी आहे, अमृतवाणी, बरोबर। मातृभूमी, भूमी कशी आहे, मातृसारखी आहे, सिंपल आहे, बरोबर। आणि तुम्हाला समज विशेषण आणि नाम येत नसेल, समजत नसेल तर तुम्ही विग्रह करायला तुम्हाला आला पाहिजे। अमृतवाणी म्हणजे काय, अमृतासारखी वाणी। रक्तचंदन म्हणजे काय, रक्तासारखे चंदन। घनश्याम म्हणजे काय, घनासारखा श्याम। महादेव म्हणजे काय, महान असा देव। तर हा आहे तुमचा कर्मधारय समास। यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय बोललो मी, फर्स्ट तर तुम्हाला विग्रह करताना काय, असे, असा, सारखा, सारखे असे शब्द येतात, बरोबर। हेच, होच असे शब्द येतात, बरोबर। बघा, इथे लिहिले मी, मातृभूमी, भूमी हीच माता, विद्या हेच धन, बरोबर। हे शब्द येतात विग्रह करताना। विग्रह करणे म्हणजे काय, शब्दाची फोडणी करणे म्हणजे कोणता जो शब्द आहे समासामधला तो कोणत्या दोन शब्दांनी बनलाय आणि त्याचा मिनिंग काय आहे, बरोबर, त्याला बोलतात विग्रह करणे। आणि सेकंड तुम्हाला इझी काय बोललोय मी, सगळ्यात इझी ट्रिक काय बोललोय, फर्स्ट पद काय असतो, विशेषण, सेकंड पद असतो तुमचं नाव, हे लक्षात ठेवा, बरोबर। तर हा आहे तुमचा फर्स्ट टाईप। सेकंड टाईप आहे तुमचा द्विगु समास। द्विगु समास सगळ्यात सिंपल समास, ज्या शब्दाचा म्हणजे जो शब्द असतो त्याचा जो फर्स्ट शब्द असतो तो संख्या
विशेषण असतो. बघा, पहिले पद संख्या विशेषण असते. म्हणजे काय, पहिले पद संख्या विशेषण म्हणजे काय, जो पहिला पद असतो तो कोणती तरी संख्या दर्शवतो. जसं एक्झाम्पल बघा, पंचवटी. पंच म्हणजे काय, 5. मग तो काय दर्शवतो, संख्या दर्शवतो पहिले पद, म्हणून तो काय झाला, द्विगु समास. नवरात्र, 9 म्हणजे काय, 9. 9 हा अंक आहे, बरोबर, तर हा दाखवतोय. त्रिदल म्हणजे काय, त्रि म्हणजे काय, पहिला पद काय दाखवतोय, त्रि. त्रि म्हणजे 3. तर पहिले पद संख्या विशेषण दर्शवतोय, म्हणून याला आपण द्विगु समास बोलतो. लक्षात ठेवा दोघांसाठी. थर्ड समासाकडे वळूयात. थर्ड समास आहे आपला द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये तुमचे 3 टाईप आहेत. किती टाईप आहेत, 3 टाईप. फर्स्ट टाईप आहे तुमचा इतरेतर समास. इतरेतर समास म्हणजे काय, दोन्ही पदांना सेम दर्जा असतो. जसे की भाऊ आणि बहीण, भाऊ बहीण शब्द आहे, भाऊ बहीण, किंवा त्यांचा विग्रह करताना आणि व असे शब्द येतात. जसे की आपण बोलतो ना, भाऊ आणि बहीण, स्त्री आणि पुरुष, राम आणि लक्ष्मण, बरोबर, मामा आणि मामी, असे शब्द. तर त्याला आपण काय बोलतो, इतरेतर समास. त्याची व्याख्या एकदा बघून घ्या. बघा, दोन्ही पदांची अपेक्षा असते, म्हणजे दोन्ही समांना कसे, दोन्ही पदांना सेम दर्जा दिला जातो, बरोबर, एका पदाची अपेक्षा नसते. आणि किंवा विग्रह करताना कोणते शब्द येतात, आणि व हे शब्द येतात. सेकंड टाईप वैकल्पिक समास. वैकल्पिक समासामध्ये तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो, यामध्ये विरुद्धार्थी शब्द येतात जोडून, एकमेकांना जोडून काय येतात, विरुद्धार्थी शब्द येतात, बरोबर. किंवा विग्रह करताना कोणते शब्द येतात, किंवा अथवा व. जसं की बघा, पाप पुण्य. पाप पुण्य काय, विरुद्ध आहे, एकमेकांच्या पाप आणि पापच्या विरुद्ध काय, पुण्य. भेदच्या विरुद्ध अभेद. बघा, भेदाभेद शब्द जोडून आला, विरुद्धार्थी शब्द जोडून एक शब्द तयार झाला, म्हणून हा काय, वैकल्पिक. किंवा विग्रह करताना म्हणजे फोडणी करताना मध्ये कोणता शब्द येतो, किंवा शब्द येतो, किंवा वा असे शब्द येतात. जसे की बघा, पाप किंवा पुण्य, भेद किंवा अभेद, सत्य किंवा असत्य. तर हा आहे तुमचा वैकल्पिक समास, बरोबर. तुम्हाला समजले, हे झाले तुमचे फोर टाईप. लास्ट टाईप तुमचा काय, समाहार शब्द. समाहार समास म्हणजे काय, एखाद्या शब्दाबद्दल आपण एखाद्या शब्द जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्या रिलेटेड इतर वस्तूंचा किंवा गोष्टींचा पण त्यामध्ये समावेश करून घेतो. जसं की बघा, भाजीपाला वगैरे, म्हणजे आपण बोलतो ना एखाद्याला की भाजीपाला वगैरे आण, म्हणजे भाजीपाल्यामध्ये दुसऱ्या वस्तू पण आल्या भाजीपाल्याचे रिलेटेड, बरोबर. अंथरूण पांघरूण, बरोबर, जसं की अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू, ह्याला बोलतो आपण समाहार. खूप इझी आहेत. पाच टाईप आहेत. फर्स्ट टाईपमध्ये तुम्हाला काय ट्रिक बोललो, फर्स्ट कर्मधारय समास. कर्मधारय समासाची काय ट्रिक बोललो तुम्हाला, फर्स्ट तुम्हाला काय येतो, त्यामध्ये विशेषण येतो आणि सेकंड शब्द नाम येतो. आणि त्याची दुसरी ट्रिक काय बोललो, त्यामध्ये विग्रह करताना म्हणजे फोडणी करताना मध्ये कोणते शब्द येतात, असा, असे, सारखा, हीच, हेच असे शब्द येतात. दोन्ही ट्रिक लक्षात ठेवा. सेकंड आहे तुमचा द्विगु समास. द्विगु समासाची सिंपल ट्रिक काय आहे की पहिले पद काय येते, संख्या विशेषण येते, बरोबर. थर्ड तुमचा आहे द्वंद्व. द्वंद्वमध्ये इतरेतर म्हणजे काय, दोन्ही पदांची सेम अपेक्षा, म्हणजे दोन्ही पदांना सेम दर्जा दिला जातो. सेम दर्जा म्हणजे दोन्ही शब्दांची फोडणी करताना आणि व असे शब्द येतात. किंवा तुम्हाला तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्या जसे की भाऊ आणि बहीण सेम दर्जाच्या गोष्टी आहेत, बरोबर. यामध्ये भेदभाव काही नाही. मग जसे आपण कोणत्या गोष्टीमध्ये भेदभाव नाही करत, तसेच गोष्टींचा समावेश केला जातो. जसे की स्त्री आणि पुरुष, बरोबर. मामा आणि मामी, म्हणजे एकाच रिलेटेड आपण दोन शब्द बोलतो, त्यांच्यामध्ये काय येते, येते, आणि किंवा व, बरोबर. त्याला आपण काय बोलतो, इतरेतर समास. त्याची सिंपल ट्रिक तुम्ही हेच लक्षात ठेवा की विग्रह करताना मध्ये आणि किंवा व हे शब्द येतात, बरोबर. फोर्थ टाईप आहे तुमचा वैकल्पिक. वैकल्पिक समासाची सिंपल ट्रिक काय बोललो तुम्हाला की दोन्ही शब्द काय असतात, एक शब्द जोडून येतो. ते दोन्ही शब्द कोणत्या दोन शब्दांनी बनलेले असतात, एक शब्द विरुद्धार्थी शब्दांनी, एकमेकांचे विरुद्ध असतात ते. जसे की पाप पुण्य, पापाचे अपोजिट काय, पुण्य, बरोबर. भेदाचे अपोजिट काय, अभेद, बरोबर. किंवा दुसरा त्याच्या ट्रिक काय, विग्रह करताना मध्ये काय, किंवा अथवा वा हे शब्द येतात. फिफ्थ आहे तुमचा समाहार समास. समास म्हणजे काय, त्या शब्दाच्या रिलेटेड गोष्टींचा, वस्तूंचा समावेश केला जातो. जसे की भाजीपाला वगैरे, अंथरूण पांघरूण वगैरे, बरोबर. हा आहे तुमचा फर्स्ट टाईप समास. 2 मार्क्सला येतात, 2 क्वेश्चन येतात. सिंपल आहे, तुम्हाला 5 टाईप समजवलेत मी, एकदम इझी आहे, बरोबर. सेकंड आहे तुमचा शब्दसिद्धी. बघा, शब्दसिद्धी म्हणजे काय, भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला आपण शब्दसिद्धी बोलतो. शब्दसिद्धीचे तुमचे 3 टाईप आहेत, बरोबर. फर्स्ट टाईप आहे तुमचा उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे तुमचा प्रेफिक्स म्हणजे एखादा शब्द आहे त्याच्या प्रेफिक्स म्हणजे त्याच्या पुढे एखादा शब्द किंवा एखादा वर्ड लागून नवीन शब्द तयार होतो, त्याला आपण काय बोलतो, उपसर्ग घटित शब्द. बघा, व्याख्या बघा तरी एकदा. मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक जे शब्द तयार होतात,
बरोबर. जसे की विचार, विचार हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी आपण सु लावला तर काय होईल, सुविचार. म्हणजे प्रेफिक्स लावून, उपसर्ग लावून एक नवीन शब्द तयार होतो, त्याला आपण काय बोलतो, उपसर्ग. अजून एक एक्झाम्पल बघा, शक्ती. शक्ती हा मूळ शब्द आहे, त्याच्या आपण आधी यथा लावला तर अजून एक शब्द काय तयार होईल, यथाशक्ती. म्हणजे नवीन शब्द तयार होतो. बरोबर. मूळ शब्दाच्या आधी प्रेफिक्स लागतो, प्रेफिक्स लागतो. उपसर्ग तुमच्या लक्षात नसेल तर काय, प्रेफिक्स लागतो, त्याला आपण उपसर्गी घटित शब्द बोलतो. अजून एक एक्झाम्पल बघा, त्यामध्ये बघा समज. समजच्या आधी आपण गैर घेतला तर नवीन शब्द काय तयार होईल, गैरसमज. बरोबर. हा आहे तुमचा फर्स्ट टाईप, उपसर्ग घटित. सेकंड टाईप आहे तुमचा प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, एक्झॅक्ट अपोजिट उपसर्ग घटित. उपसर्ग घटितच्या एक्झॅक्ट अपोजिट. उपसर्ग घटितच्या आपण काय लावत होतो, प्रेफिक्स लावत होतो. प्रत्ययमध्ये आपण काय लावतो, सफिक्स लावतो, म्हणजे त्याच्या मागे शब्द लावतो. जसं की बुद्धी हा मूळ शब्द आहे, बुद्धी, त्याच्या मागे आपण मान लावला तर नवीन शब्द काय तयार होईल, बुद्धिमान. अजून एक उदाहरण बघा, दुकान. दुकान हा मूळ शब्द आहे, दुकानाच्या मागे आपण दार लावलं तर काय नवीन शब्द काय होईल, दुकानदार. असंच बघा, माणुसकी हा आहे तुमचा सेकंड टाईप. म्हणजे फर्स्ट टाईपमध्ये प्रेफिक्स लागलेला असतो म्हणजे उपसर्ग, आणि सेकंड टाईप म्हणजे प्रत्यय घटीमध्ये तुमचा काय लागलेला असतो, सफिक्स लागलेला असतो, त्याला आपण काय बोलतो, प्रत्यय घटित शब्द. बरोबर. थर्ड टाईप आहे तुमचा अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, एकाच प्रकारचे दोन शब्द असतात, ते काय येतात, एकत्र येतात, किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे, किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे, किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे. म्हणजे सिंपल म्हणजे काय, दोन सेम शब्द जोडून एक शब्द तयार होणे, किंवा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणे, किंवा त्याच प्रकारचे दोन शब्द जोडून नवीन शब्द तयार होणे, याला आपण काय बोलतो, अभ्यस्त शब्द. यामध्ये 3 टाईप आहेत, पण तुम्हाला ते टाईप नाही विचारले जातात. तुम्हाला काय शब्द सिद्धीमध्ये तुम्हाला काय विचारले जातात, जे मेन टाईप आहेत. बरोबर. जसे की उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त, तेच तुम्हाला ओळखायला येतात. तर तुम्ही हे टाईप लक्षात नका ठेवू. पूर्णाभ्यस्त, अशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक, हे तुम्ही लक्षात नका ठेवू. याचे फक्त शब्द लक्षात ठेवा. जसे की क्षण. क्षण बघा, क्षण आणि क्षण दोन्ही शब्द सेम आहेत, ते दोन शब्द जोडून म्हणजे दोन सेम शब्द जोडून नवीन शब्द तयार झाला. जसे की जवळ जवळ, आसपास, उभा आडवा, कटकट, बडबड. बरोबर. असे तुम्हाला शब्द अभ्यस्तमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर हे आहे तुमचा सेकंड टाईप, तो आहे तुमचा कोणता, शब्दसिद्धी. थर्ड टाईपकडे वळूयात. थर्ड टाईप आहे तुमचा वाक्यप्रचार. वाक्यप्रचार तर तुम्हाला माहिती आहेच. वाक्यप्रचार म्हणजे काय, तुम्हाला एक वाक्यप्रचार दिला असेल, त्याचा तुम्हाला मिनिंग लिहायचं आहे पहिले तर. मिनिंग म्हणजे त्या वाक्यप्रचाराचा समानार्थी मिनिंग काय आहे, आणि त्या समानार्थी मिनिंग लिहिल्यानंतर त्या वाक्यप्रचारावरून तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे. आणि सेंटेन्स लिहिताना तुम्हाला इतकं आठवणीत ठेवायचं आहे की जो तुम्हाला मूळ वाक्यप्रचार विचारला असेल तो सेंटेन्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे सेंटेन्स लिहिताना तुम्हाला मूळ वाक्यप्रचाराचा उच्चार करायचा आहे. जसं की बघा, अंगाचा तीळपापट होणे, त्याचं मिनिंग काय, अंगाचा तीळपापट होणे म्हणजे काय, खूप संताप होणे. बरोबर. खूप संताप होणे. आता ह्याच्यावर तुम्ही वाक्य बनवाल काय, की त्याला बघून माझा अंगाचा तीळपापट होतो. काय होतो, त्याला बघून माझा अंगाचा काय होतो, तीळपापट होतो, म्हणजे माझा संताप होतो. पण तुम्ही वाक्य बनवताना काय लिहिणार, संताप होतो नाही लिहिणार. तर तुम्ही वाक्यामध्ये कशाचा उपयोग कराल, जो मूळ वाक्यप्रचार आहे, जसे की अंगाचा तीळपापट होणे, जो दिलेला असतो तुम्हाला क्वेश्चनमध्ये, त्याचा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग कराल. बरोबर. जसे की अजून एक एक्झाम्पल घेऊ, अर्जव करणे. अर्जव करणे म्हणजे काय, विनंती करणे. काय करणे, विनंती करणे. यावर तुम्ही सेंटेन्स काय बनवू शकता, सेंटेन्स काय मिनिंगफुल पाहिजे, छोटा असला तरी चालेल, पण मिनिंगफुल पाहिजे. आणि जो क्वेश्चनमध्ये तुम्हाला वाक्यप्रचार दिला असेल तो त्यामध्ये उपयोग केला पाहिजे, म्हणजे त्याचा समावेश असला पाहिजे त्यामध्ये. अर्जव करणे म्हणजे विनंती करणे. मी त्याच्याकडे बाईक घेण्यासाठी मी त्याच्याकडे अर्जव केला. बरोबर. अर्जव केला म्हणजे विनंती केली. गलका करणे, गोंगाट करणे. बरोबर. याचे इम्पॉर्टंट आहेत, मी तुम्हाला 10 ते 15 वाक्यप्रचार घेतलेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. घरी जाऊन तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही वाक्य बनवायचं ट्राय करा. बघा, उत्साहाला उधाळणे. उत्साहाला उधाळणे म्हणजे काय, खूप आनंदित होणे. मुठभर काय, मुठभर मांस वाढणे. मुठभर मांस वाढणे म्हणजे काय, सुस्तीने होरपळून जाणे. मळमळ व्यक्त करणे म्हणजे काय, नाराजी व्यक्त करणे. डोळे विस्पारून बघणे, आश्चर्याने बघणे. तगदा लावणे, पुन्हा पुन्हा विचारणे. गईवरून येणे, मन भरून येणे. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे. खस्ता खाणे, खूप कष्ट करणे. डंका वाजवणे, गाजावाजा करणे. गुडघे टेकवणे म्हणजे शरण येणे. कसंब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. हे तुमचे 14 वाक्यप्रचार जे इम्पॉर्टंट आहेत
तुम्ही हे पण करून गेले तरी यापैकी तुम्हाला टोटल 4 वाक्यप्रचार येतात तुम्हाला एक्झाममध्ये. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही, बरोबर. कारण की तुम्हाला ऑप्शन असतात 4 पैकी, तुम्हाला फक्त आणि फक्त 2च सॉल्व्ह करायचे असतात. ते 4 मार्क्सला येतो. फर्स्ट तुमचा समास 2 मार्क्सचा झाला, सेकंड शब्दसिद्धी 2 मार्क्सचा, आणि थर्ड येतो तुमचा वाक्यप्रचार 4 मार्क्सला. त्यामध्ये तुम्हाला 4 वाक्यप्रचार विचारलेले असतात आणि 4 वाक्यप्रचारामधून तुम्हाला फक्त 2 लिहायचे असतात. 2 वाक्यप्रचाराचा मिनिंग आणि त्यावरून तुम्हाला सेंटेन्स बनवायचा असतो, बरोबर. तर हे आहे तुमचा थर्ड टाईप वाक्यप्रचार. आता फोर्थ टाईपकडे वळूयात. फोर्थ टाईप आहे तुमचा समानार्थी शब्द. आता तुम्हाला एकदम सिंपल आहेत, 1 मार्क्सचे प्रश्न आहेत. समानार्थी, विरुद्धार्थी हे खूप सिंपल आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, शब्दांच्या जेव्हा चॅप्टर कंप्लीट होतो त्याच्या मागे तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. तेच तुम्हाला थोडे वाचायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. खूप सिंपल आहे, बाकी तुम्हाला काय. आणि तुमच्याकडे वेळच नसेल तर तुम्ही लास्ट 5 इयरचे जे आलेत तेच तुम्ही करून गेले तरी तुम्ही एक्झाममध्ये स्कोअर करू शकता. बघा, जसे की समानार्थी शब्द बघा, रस्ता, मार्ग, शाळा, विद्यालय, शालीन, नम्र, आनंद, हर्ष, मित्र, सखा, कनवाळू म्हणजे दयाळू, आकाश, गगन, कष्ट, श्रम, पान, पर्ण, गोड, मधुर, पृथ्वी, वसुंधरा, चंद्र, शशी, असे तुम्हाला समानार्थी शब्द येतात या टाईपचे, बरोबर. तर समानार्थी शब्द तुम्हाला 1 मार्क्सला येतो, सिंपल येतो, जास्ती हार्ड काही येत नाही, बरोबर. यामध्ये सेकंड टाईप आहे तुमचा विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, अपोजिट वर्ड. एखादा शब्द दिला असतो त्याचा अपोजिट वर्ड तुम्हाला लिहायचा आहे, बरोबर. जसे की इकडे, तिकडे, निंदा, स्तुती, खाजगी, सरकारी, चूक, बरोबर, लहान, मोठे, ज्ञान, अज्ञान, सुंदर, कुरूप, जन्म, मृत्यू, खात्री, शंका, कृषा, अवकृषा, आदर, अनादर, गुणी, अवगुण. बघा, असे 1 मार्क्सचे क्वेश्चन आहेत तुम्हाला. समानार्थी, विरुद्धार्थी. नेक्स्ट आहे तुमचा वचन बदला. वचन बदला म्हणजे काय, एक वचन असेल तर तुम्हाला अनेक वचन करायचं आहे, अनेक वचन असेल तर एक वचन करायचं आहे. किंवा एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारलं जातं, म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करायला येतो, किंवा एखादा शब्द दिला असेल त्याला तुम्हाला ओळखायचं आहे की हा एक वचन आहे की अनेक वचन आहे. खूप सिंपल आहे. बघा, जसे की शहर, एक शहर असतो त्याला आपण शहर बोलतो. अनेक शहर असतात त्यांना काय बोलतो आपण, शहर आहे. तेच तुम्हाला डोक्यात घ्यायचं आणि तसं लिहायचं आहे, बरोबर. एक गाडीला काय बोलतो आपण, गाडी. आणि अनेक गाडी असतील तर त्याला काय बोलतो, गाड्या. बांगडी, बांगड्या. मित्र. बघा, काही असे अपरिवर्तनीय पण शब्द आहेत. बघा, अपरिवर्तनीय पण शब्द आहेत की त्यांचा एकवचन आणि अनेक वचन सेम असतो, त्यांना आपण अपरिवर्तनीय शब्द बोलतो. जसे की शत्रू, मित्र, शाळा, बरोबर. असे अपरिवर्तनीय शब्द आहेत. ठसा, ठसे, शेंगा, असे तुम्हाला वचन बदलामध्ये येतात. नेक्स्ट टाईप आहे तुमचा लिंग बदला. काय आहे, लिंग बदला म्हणजे काय, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करायचं, पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करायचं, बरोबर. आणि यामध्ये थर्ड टाईप काय, नपुंसकलिंग म्हणजे काय, की ज्याचा स्त्रीलिंग आणि पुल्लिंग सेम असतो, त्यामध्ये कोणताच चेंज होत नाही, त्याला आपण काय बोलतो, नपुंसकलिंग. तर बघूयात. बघा, ह्याचे एक्झाम्पल बघा. लेखक हा पुल्लिंग आहे तर त्याचा स्त्रीलिंग काय होईल, लेखिका. घोडा हा पुल्लिंग आहे तर त्याचा स्त्रीलिंग काय होईल, घोडी. बघा, मित्र तिथे पण होता. मित्र काय, मित्र हा समज पुल्लिंग घेतला आपण, त्याचा स्त्रीलिंग काय होईल, मित्रच होईल. म्हणजे याला काय बोलतो आपण, नपुंसकलिंग हा थर्ड टाईप आहे, बरोबर. तर यामध्ये बघा, तुम्हाला एक तो ओळखायला येतो की हा स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे की नपुंसकलिंग आहे. तर तुम्ही ते पण लक्षात ठेवा. आणि नाहीतर तुम्हाला त्याचं कन्वर्ट करायला येतो की पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करा, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करा, बरोबर. तर असे काही नपुंसकलिंग पण आहेत, जसे की मित्र असेल, मित्राचं मित्रच, यामध्ये चेंज होत नाही, बरोबर. यामध्ये बघा, नेक्स्ट टाईप आहे तुमचा शब्द समूहाबद्दल एक शब्द. म्हणजे तुम्हाला एखादा हे दिलं असेल, शब्द समूह दिला असेल, त्याबद्दल एक शब्द त्याला काय बोलला जातो, एक शब्दामध्ये त्याला काय बोललं जातो ते तुम्हाला सांगायचे. जसे की बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, म्हणजे ज्याला एकही शत्रू नाही त्याला आपण काय बोलतो, एका शब्दामध्ये अजातशत्रू, बरोबर. एका शब्दामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय बोलतो आपण, मासिक. दिवसातून एकदा प्रकाशित होणारे काय बोलतो आपण, दैनिक. आणि एका आठवड्यात प्रकाशित होणाऱ्याला काय बोलतो, साप्ताहिक, बरोबर. असे पण येतात तुम्हाला. केलेले उपकार न जाणणारा, बरोबर, त्याला काय बोलतो आपण, कृतज्ञ. आणि केलेले उपकार जाणणारा काय बोलतो आपण, कृतज्ञ. सामाजिक कार्य करणारा समाजसेवक. देवाचे आस्तिक मानणारे म्हणजे देवाचे अस्तित्व मानणारा आपण काय बोलतो, आस्तिक बोलतो. आणि देवाचे आस्तिक न मानणारा त्याला काय बोलतो आपण, नास्तिक बोलतो, बरोबर. लिहिता वाचता येणारा साक्षर.
तर हे आहे तुमचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द, बरोबर. त्या पुढचा आहे तुमचा एका शब्दापासून नवीन शब्द बनवणे. बघा, म्हणजे तुम्हाला एक शब्द दिला असेल, त्यामधून तुम्हाला दोन त्याच शब्दापासून तुम्हाला नवीन दोन शब्द बनवायचे आहेत, बरोबर. ते जसं की बघा एक्झाम्पल, विनायक. विनायक या शब्दापासून कोणते नवीन शब्द तुम्ही म्हणू शकता, जसे की नाग झाला, बरोबर, वीक झाला, नायक झाला, असे तुम्ही वेगवेगळे शब्द बनवू शकता. फक्त तुम्हाला किती शब्द लिहायचे असतात, दोन शब्द लिहायचे असतात. बघा, बालपण. बालपणपासून तुम्ही काय बनवू शकता, पण बनवू शकता, बाल लिहू शकता, बाप लिहू शकता, लप लिहू शकता. फक्त तुम्हाला किती, दोनच शब्द लिहायचे असतात, बरोबर. महाराज. महाराजपासून तुम्ही काय लिहू शकता, राम लिहू शकता, राज लिहू शकता, बरोबर. राम, राज, जरा लिहू शकता. जसं की जीवनात. जीवनापासून जीवनात या शब्दापासून काय लिहू शकता, नात लिहू शकता. अजून काय, वनात लिहू शकता, जीत, नाव, असे वेगवेगळे शब्द तुम्ही लिहू शकतात. तर याला काय बोलतो आपण, एका शब्दापासून अनेक शब्द बनवणे. लेखन नियमानुसार. हा आहे तुमचा 2 मार्क्सचा टॉपिक. बाकी सगळे एक मार्क्सचा टॉपिक आहे. हा किती, लेखन नियमानुसार. लेखन नियमानुसार म्हणजे काय, तुम्हाला एकतर शब्द दिला असेल तर तो शब्द तुम्हाला करेक्ट लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला चार शब्द दिले, एकाच शब्दाचे 4 दिले असतील. म्हणजे जसं की बघा, इथे लिहिलंय मी दीपावली, 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 अजून एक शब्द असेल, असे 4 शब्द दिले असतील. म्हणजे एकाच शब्दाचे 4 वेगवेगळे दिले असतील, त्याच्यातलं तुम्हाला करेक्ट शब्द लिहायचा आहे ओळखून, बरोबर. किंवा तुम्हाला वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामधले तुम्हाला काय करायचे, त्या वाक्यामधून तुम्हाला मिस्टेक फाइंड करायचे आणि त्या मिस्टेक बरोबर करून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आणि वाक्यामध्ये कोणत्या मिस्टेक असतील बघा, मेन तर हे आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मेन टिप देतो तुम्हाला मी, की वाक्यामध्ये 2 मिस्टेक असतील. किती, 2 किंवा 1. साधारणतः 2च मिस्टेक असतात. एक क्वचित आली तर तुम्हाला एक मिस्टेक असते, बरोबर. 1 मार्क्सला 1 क्वेश्चन येतो. आणि मिस्टेक कुठे असतात, एक तर तुमच्या विलांटीमध्ये किंवा तुमच्या उकारामध्ये मिस्टेक असते, बरोबर. तर जसं की बघा एक्झाम्पल बघा, पाटी काळी कुळकुळीत झाली, बरोबर. पाटी काय झाली, काळी कुळकुळीत झाली. तर पहिले शब्द बघा तुम्ही, पाटी काळी कुळकुळीत झाली. यामध्ये तुम्ही पाटी हा शब्द असा लिहितात का, पाटीची विलांटी कोणती असते, टीची विलांटी सेकंड असते. आणि इथे काय दिले, फर्स्ट दिले. तर तुमचा फर्स्ट, तुमचा काय येईल, इथे येईल तुमचा फर्स्ट. फर्स्ट मिस्टेक तुमची कुठे येईल, इथे येईल, बरोबर. पाटीच्या इथे येईल. इथे पाटी कसा लिहिला जाईल, असा लिहिला जाईल. सेकंड शब्दाकडे वळायचं. आता फर्स्ट शब्द झाल्यावर काळी बरोबर आहे. कुळकुळीत झाली, कुळकुळीत पण बरोबर आहे का, बरोबर आहे. मग राहिला कुठे, झाली. बघा, झाली कसा लिहितात, असा लिहितात. झाली सेकंड विलांटी येते, बरोबर. तर ही झाली तुमची 2 मिस्टेक, बरोबर. अजून एक बघा एक्झाम्पल, त्यामध्ये मानवी जीवन विस्वादी झाले. मानवी जीवन विस्वादी झाले. बघा, मानवी शब्द बरोबर आहे का, बघा वीची विलांटी बघा. शब्दामध्ये पण तुम्हाला उकार आणि विलांटीच बघायची पहिले तर, जिथे असेल. बघा, इथे कोणाला फक्त विलांटी आहे, वीला. तर वीची सेकंड विलांटीच असते का मानवीमध्ये, बरोबर. आता सेकंड शब्दाकडे, जीवन. फर्स्ट शब्दाला विलांटी आहे, ती बरोबर आहे की चुकीची आहे, ती कोणती असते, सेकंड असते. जीवन असा लिहिलं जातो. तर हा ही झाली तुमची फर्स्ट मिस्टेक. सेकंड शब्दाकडे, थर्ड शब्दाकडे वळूयात. विसंवादी. विसंवादीमध्ये तुम्हाला 2 विलांटी आहेत, फर्स्ट आणि सेकंड. आणि मी तुम्हाला काय बोलले, एका वाक्यामध्ये किती मिस्टेक असतील, 1 किंवा 2. मोस्ट ऑफ किती, 2 असतात. क्वचित तुम्हाला आली तर एकच मिस्टेक असते, बरोबर. बघा, विसंवादीमध्ये बघा, वीची विलांटी बरोबर आहे का, चुकीची. विस्वादी कसा लिहितात, विस्वादी असा लिहितात, विसंवादी, बरोबर. आणि शेवटचं झाले. तर असे तुम्हाला मिस्टेक फाइंड करायला येतात. याला बोलतात लेखन नियमानुसार. किती क्वेश्चन येतात टोटल, तुम्हाला 3 क्वेश्चन येतात. सॉरी, लेखन नियमानुसार मध्ये पण तुम्हाला 4 क्वेश्चन येतात. म्हणजे 4 वाक्य येतात. 4 वाक्यांपैकी 2 वाक्य तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक वाक्य 1-1 मार्क्सला. किंवा यामध्ये शब्द पण येतो, म्हणजे बरोबर योग्य शब्द ओळखायला येतो, बरोबर. तर हे आहे तुमचं लेखन नियमानुसार. त्यानंतर तुमचा शेवटचा टाईप आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजे काय, की तुम्हाला इंग्लिशमध्ये शब्द दिला असेल, त्याचा तुम्हाला मराठीमध्ये मिनिंग काय ते तुम्हाला लिहायचं आहे. जसे की बघा, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशनला आपण मराठीमध्ये काय बोलतो, संवाद. तर तेच तुम्हाला लिहायचं आहे. अब्सेन्स. अब्सेन्स म्हणजे काय, अनुपस्थिती, बरोबर. नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक. एजंट म्हणजे काय, एजंट म्हणजे प्रतिनिधी. पॉप्युलर म्हणजे काय, प्रसिद्ध. मॅनेजर म्हणजे प्रबंधक. झोन म्हणजे विभाग. कॉमेडी म्हणजे सुखात्मक. असे तुम्हाला शब्द येतील.
तर हे शब्द तुम्हाला कुठून करायचे, चॅप्टरच्या मागे, प्रत्येक धड्याच्या मागे तुम्हाला दिलेले असतात. समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, लिंग, वाक्यप्रचार, शब्दसमूहाबद्दल त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. किंवा तुम्हाला प्रिव्हियस इयर शेवटचे 3 ते 4 वर्षाचे तुम्हाला क्वेश्चन पेपर घ्यायचे आहेत आणि त्यातला व्याकरण तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचं आहे. काही अडलं असेल तर तुम्ही ज्या ट्युटोरियल्सच्या ऑफिशियल इन्स्टा पेजवर तुम्ही मेसेज करू शकता. बघा 2 दिवस तुमच्या एक्झामला आहे, तुम्ही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. ते मेसेज करा किंवा माझ्या इन्स्टाला मेसेज करू शकता. तुम्ही कुठेही मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. बरोबर. तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहेत. तुम्हाला व्हिडिओ येत राहणार आहेत आणि उद्या पण तुम्हाला अजून साऱ्या व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलवर तुम्ही राहा आणि मित्रांना पण शेअर करा आणि तुम्ही एक्झामची प्रिपरेशन चांगली करा. तुम्हाला एक्झामसाठी पण ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.